गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीण देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, गुरु हा सुखाचा सागरू विठ्ठल। मुक्ता विद्रुम हे मनील धवल छाये, गायत्री वरदा भयांकुशकशाम, शुद्ध स्फटिक संकाशम, शुद्धं पूर्णं चिदानंदं सदाशिवमहं भजे विशुद्ध ज्ञान देहाय, श्रेय प्राप्ति निमित्ताय। माला पात्रे जडमरु शूले शंख सुदर्शने, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम। शिव शिव गुरवे प्रांग नमस्कृत्य, संपूज्य च विद्वान् अनंत संसार समुद्र तार, वैराग्य साम्राज्यद पूजनाभ्याम विठ्ठल विठ्ठल। कृपावंत कीर्ति दीने बहु आवडती, दीने बहु आवडती, आवडते कृपावंत कीर्ति
कुंडली ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद विठ्ठल 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 गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. माऊली ज्ञानोबरायांचा अभंग आपण 2 दिवसापासून विचार करतो आहोत. आणखीन थोडासा विषय बघू आपण. आज सकाळी आनंदमयी मांचं ध्यान झालं. थोडा विचार करा असा, ह्या जर अशा उभा राहिल्या का तर त्यांचे डोळे एका बाजूला बघायचे आणि पुन्हा पापणी फिपणी पडत नव्हती आणि त्या डोळ्याची पापडी व्हायची अशा. त्या तवर कशाच राहत्याला असं काय सांगता येत नव्हतं. आमच्या माईंची जी गोष्ट होती का तीच होती. कोणी नाटकं फिटकं करू नका बरं का. तुम्ही कुणाला खाणार नाही, तुम्हाला कुणी खाणार नाही. हा, उगा आपलं तसंच करीत बसायचं असं येडवणे असं काय करू नका. ती कसं असतं, ही परमात्म्यानं एखाद्याला दिलेला एखादा पेड आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. आता ह्याच प्रकारचं एक कुळ झालं का नाही साधून, आहे का नाही, ज्यांच्या अंतःकरणाला फक्त तपश्चर्या आवडते महाराज. मग ते जन्माला आले तेव्हापासून तपश्चर्या करतात बरं का. आयुष्याच्या मध्यावरती तपश्चर्या कळसाला गेली महाराज आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत तपश्चर्या करतात. असं ह्याच आत्ता 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 देह ठेवलेले सुभद्रा मा नावाच्या होत्या. आता असले एक कुळ असेल का नाही. आपण नागनाथ हंसांची हकीकत बघितली आहे की नाही. हे लक्ष्मण हंस आहेत, यांचे गुरु आहेत. महाप्रचंड योगी होते महाराज. आता त्यांचं मुळातच चरित्र वाचलं म्हणजे खूप आनंद होईल. या पोरांनी काय वाचलं ऐकलं नाही आणखी ते, पण माग सांगितलंय आहे आणि टेपही करून ठेवलंय. त्यांचा देह गेला त्यावेळेस अनेक साधू गोळा झालेले होते तिथं. म्हणजे ती एकत्र जायचे सगळेजण. आणि ही 3ऱ्या दिवशी राख सावडावं लागते का नाही, त्यावेळेस त्यांनी होळी खेळली होती. त्याची होळी इतका आनंद व्हायचा सगळ्यांना. मग ह्यांचं एक कुळ असेल का नाही असल्याच प्रकारचे. काय ना फक्त माणसं भुकेले राहू वाटत नाहीत. आमच्या उडिया बाबांची सुरुवातीला अशी अवस्था व्हायला लागली की दुष्काळ बघितला आणि माणसं पटापटा मारायचे. त्यांना वाटायला लागलं आपण अशी एखादी गोष्ट तयार करावी की त्याच्या योगाने जेवढे येतील तेवढ्यांना अन्न मिळावं. आणि म्हणून त्यांनी अन्नपूर्णा देवींचं अनुष्ठान चालू केलं. कुठं? आसामला जाऊन कामाख्या देवीजवळ. पण करीत 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 त्यांच्याच अंतःकरणात असा विचार आला की माझ्याजवळ जर मला पात्र जरी भगवतीनं दिलं तरी पण माझ्याजवळ किती जर माणसं उपस्थित राहतील आणि मी त्यांना अन्न देईल. मग शेवटी त्यांचं अंतःकरण त्याच्यापासून बाजूला झालं महाराज. पण हे बाबा ज्या उत्सवात असायचे का त्या उत्सवात अन्नच कधी कमी पडलं नाही. विठ्ठल जोशी म्हणजे प्रयागराजच्या जवळ प्रभुदत्त ब्रह्मचारी त्यांनी 1 वर्षाचं अनुष्ठान केलं होतं. त्याचा सांगता समारोह होता. त्यांच्या जवळ फक्त 3,500 किंवा 4,000 रुपये होते. आणि बाबा आले तर असं कळल्या त्यांनी आपल्या जवळची पिशवी होती सगळी त्यांच्या पुढे ओतली. महाराज म्हणले हो का फक्त एवढं माझ्याजवळ आणि आहे तर ही अन्न खर्च भागवायचा आहे
तर फक्त ही सांभाळा तुम्ही. त्यांनी सांगितलं पैसे राहू तुझ्याकडं. ठाला विठ्ठल. ठाला विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण अखंड 10-10 हजाराच्या पुढे असायचे माणसं आणि अन्न मात्र पुन्हा कधी कमी नाही पडलं. थोडक्यात गोष्ट अशी, आता ह्या प्रकारचे काय महापुरुष असतील गे, है गे काय काय दुखणे आलेले वाईट वाटतं महाराज माणसांना. मग त्यांचं डोकं म्हणजे फक्त दुखणं नीट करायचं आणि कुणाला द्यायचं म्हणलं की राग द्यायची. असे कुठली द्यायची मला तुमच्या चुलीतली तुम्हाला द्यायची आणि खाल्ली की नीट होत्यात. त्याचा काही विषय नाही. महाराज सांगतात असलंही कुळ असेल का नाही आणि ह्या संसाराची कवडीची बी काळजी नाही करता फक्त ब्रह्मचिंतन करणारा असला पण वर्ग असेल का नाही. पण सगळ्यांचं ऐश्वर ज्या एका ठिकाणी प्रगट झालेले असले म्हणजे माझे गुरु महाराज आहेत. महाराज सांगतात संत कुळीचा राजा. 10-5 माणसं मानतेत म्हणजे संत आहेत असं नाही समजावं. आणि 10-5 बुवा लोक त्याच्या कडनीत म्हणून त्यांचं नाव संत आहे असं पण नाही समजावं. महाराज सांगतात संतांची कुळच्या कुळ आहेत का नाही, त्या सगळ्या कुळांनी त्यांच्याकडे बघितलं म्हणजे हातच जोडले पाहिजेत महाराजांनी. त्यांच्या लक्षात असं यावं बस ही म्हणजे आमचा राजा आहे. माऊली ज्ञानोबा आहेत का नाही, आजच प्रस्थान आहे माऊली ज्ञानोबांचं. गुरुवार असल्यामुळे गुरुवारची पालखी आज 4 वाजता चालू होणार आहे, ती 8 वाजता संपणार आहे. माऊलीचं प्रस्थान पंढरीला 8ला निघणार माऊली. आता गोष्ट अशी महाराज, माऊली ज्ञानोबांच्या काळातले जेवढे म्हणून साधू पुरुष आहेत का नाही, त्याच्यातल्या एका सुद्धा साधून माऊली ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार केल्याशिवाय सोडलंच नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि पुढच्याने जर कुणी केला नसेल का नाही तर आपण ओळखायच्या ह्याच्यात काहीतरी खोट आहे म्हणून. थोडा विषय आज आपण बघितलाय महाराज. ध्यानात आलं का? महाराज सांगतात मदनुग्रहाय परमम आणि गुह्यम या पदाचा अर्थ माऊली ज्ञानोबांनी केला महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या अर्थाकडे बघितल्यावर आद्य शंकराचार्य महाराज ही सुद्धा चाट पडतील का नाही विचार करून बघा तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. आता आपण सकाळच्या पोथीत बघू ह्या श्लोकाचा अर्थ बर का. परमम म्हणजे आचार्य महाराज काय म्हणले, गुह्यम म्हणजे आचार्य महाराज काय म्हणले, आणि पुन्हा शंकरानंदी टीका आहे ती काय म्हणले, झालं पुन्हा श्रीधर स्वामींची टीका आहे ती काय म्हणले. माणसाच्या लक्षात येतं महाराज ह्यांची बुद्धी कुठवर चालती किंवा कुठवर ह्यांनी उघड केलं आणि माऊली ज्ञानोबांनी काय उघड केलंय महाराज. म्हणून माऊली ज्ञानोबांचं वर्णन करतात. लोपले ज्ञान जगी कोणे, लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी. अवतार
लोपले ज्ञानाची मग एक अर्थ आपल्याला एक विसरले होतं महाराजांचं नाव बरं का. चक्रांकित महाराज म्हणून आहे त्यांचं नाव. त्यांच्या वाट्यावर माऊली थांबते दुपारच्याला, म्हणजे आज प्रस्थान झालं. विसाव्याला तिथं थांबते. ठल विठ्ठल पहिल्यापासून त्यांचा नियम असा आहे बरं का. माऊली ज्ञानोबा आहे तिथनं निघाले का पंढरीला, मग ती लगेच हरिपाठावर कीर्तन चालू करते. माऊली ज्ञानोबा माघारी यायला 28 दिवस लागते. बरोबर हरिपाठ होत. ठल विठ्ठल म्हणून महाराज सांगतात, महाराज माऊली ज्ञानोबा सांगतात, संत कुळीचा राजा म्हणजे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी साधूंच्या जवळ असल्या का नाही, तर त्या ज्यांना अति आदरानं कर समर्पण करतात आणि आपलं राजा समजतात, असले माझे गुरु महाराज आहेत. त्याचं कारण आमच्या अण्णांनी एकदा सांगितलं होतं. म्हणले या जगात जेवढे साधू आहेत ना, तेवढे परोक्ष ज्ञानाचे दाते आहेत महाराज. आणि फक्त एकच दाता असू शकतो या जगात अपरोक्ष ज्ञानाचा, आणि तो म्हणजे सद्गुरु. नीट ऐका बरं का मी काय सांगतो ते. मनुष्याला अपरोक्ष ज्ञान आधी झालं आणि परोक्ष ज्ञान पुन्हा झालं, ही लय वैभवाची गोष्ट आहे. पण तसलं नसतं होत. गुरुनं कान फुकलन गेला मरून आणि पुन्हा सगळ्याकडनं ऐकत हिंडतो. ही ध्यानात आलं का. अपरोक्ष ज्ञान परोक्ष ज्ञान व्यवस्थित झाल्याशिवाय होतच नाही महाराज. त्याचं कारण असं आहे बरं का. कारण श्रवणानंतर अर्थाचा विचार करायची लायकी मनुष्याच्या जवळ होती, आणि श्रवणा व्यतिरिक्त अर्थाचा विचार केला का नाही तर ती बावळट आहे असं ओळखायचं. की ह्याच्या कुणाची माय व्याली महाराज बरं का. वेदाचं वर्णन करणारा तत्वमसी आदी करून महावाक्याचं वर्णन करायचं आहे, आणखीन त्यानं त्याचा उलगडच केला नाही आणि ह्याला समजायला लागला परमार्थ. शक्य नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल मला तर कमाल वाटते महाराज आमच्या परंपरेची. गवगवा नाही काही, फक्त पाहिजे तसा अभ्यास व्यवस्थित सुताला लावलेला, आणि फक्त माणसाने करीत राहायचं महाराज. केलं त्याचा उद्धार झाला, ह्याच्याबद्दल काही शंका नाही करायची. ही जी गायबाने आणि तशीच तोंड घेऊन बसल्यात का, फक्त ही करीत नाहीत काय, दुसरं काय नाही कारण ह्याचं. आमच्या अण्णांनी सांगितलं एकदा मला, ठल विठ्ठल मला म्हणले तू किती वेळ बसत असतो. म्हणजे 1 तास बसत. म्हणले पुष्कळ झालं. ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला कळतं ना ह्याच्यात मला काय सांगितलं ते महाराज. ह्याच्याहून सोपं सांगणार बी तुम्हाला कुणी नाही, आणि त्याचा सगळा इजारा उचलायची बी हिंमत नाही दुसऱ्या कोणाची महाराज. समजतंय का. अरे म्हणलं मी सांगतो ती कर, तुझं जसं होईल तसं तुझ्या तुझ्या नशिबाने. काय घेणं आहे त्या गुरुला तरी. कोणचा आला का विचारायला तुझं काय झालं म्हणून. तो अनेक नरकात पचतोय का पचायच्या तयारीत आहे का विचारायला आला कोणी. काय नाही महाराज. कान फुकलं म्हणजे तिथं गुरुत्व ही डोक्यातली कल्पना काढून टाकायची महाराज बर का. त्याला मंत्र दीक्षा म्हणतात. ध्यानात आलं का. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतायत भागवत, त्याच्यात नाथ महाराजांनी त्याच्यावर अशी टीका केली.
महाराज म्हणले मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहे ती आई ते पण शिष्यासी मेळवी सद्वस्तू ते श्री कृष्ण त्या ते सद्गुरु मानी विठ्ठल 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 भगवंतानं तस्मात गुरुम प्रपद्येत म्हणजे भगवंताला काय अभिप्रेत आहे ते सांगितलंय महाराज नाथ महाराजांनी. ध्यानात आलं का? अरे काहीतरी पुढं श्री म्हणायचं अनेक दुसरं काहीतरी एखादं लावायचं शेवटनं महा म्हणायचं आणि मध्ये कुणी बी घालायचं. काय मंत्राला तोटा गेला? ध्यानात आलं का? माणसाचा एवढ्यावर उद्धार व्हायचा म्हणजे इतकं सोपं आहे तेव्हा. ध्यानात आलं का? ह्याला तत्वमसी महावाक्याचा ह्याच्या अंतःकरणात अनुभूतीला येईल तोपर्यंत अर्थाचं श्रवण देणारा पाहिजे महाराज. ही काय बारका खेळ न होई. ध्यानात आलं का? ही बसलाय सगळं तोंड खरकटून आणि आता ह्याला सांगायचंय म्हणजे ह्याच्या अंतःकरणातले दोष नष्ट करीत करीत सांगायचे. इथं निमित्त सांगणे. ध्यानात आलं का? सांगायचं निमित्त आहे म्हणून नामदेव महाराजांनी खात्री दिली श्रवणाचे मिसे बैसावे श्रवणाचे मिसे बैसावे साम्राज्य भुवनी सुखे श्रवणाचे मिसे बैसावे श्रवणाचे मिसे गीतालंकार नाम श्रवणाचे मिसे बैसावे यवनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. फक्त येऊन बसायचं. कशासाठी बसायचं म्हणले निमित्त ऐकायच्या निमित्ताने येऊन बसायचं. हल्ल्या का ऐकलेलं कळायला लयच अक्कल लागते हो. तुम्ही विचार करा समजा ऐकल्याला आपल्या तोंडात घास बसतो का असं ध्यानात घ्या कवा तरी. अर्जुनाची तारांबळ होती. आपलं काय काय होत असेल देवालाच माहिती बिचारायला. हा तो विचाराच्या दशनी तव तव विचाराची रसनान दाटती आणि हेतूंच्या दशनी न फुटती हे जाणवणी सुभद्रापती. बस चुंबीचे ना. अर्जुन ऐकत नाही महाराज. देवाला कळलं आपण सगळं ऐकलं करतो. मी आता सोडून दिलंय कुणाला तुम्हाला कळतं का म्हणून विचारायचं सोडून दिले. कारण असलं उत्तर येतं का नाही महाग सरून कानफडीत लावल्याने माणसं म्हणतात कुठं कुठं समजतं म्हणजे काय
ती फोनची रेंज थोडी आहे आणि थोडी गेल्यावर कसं क्वाय कानात करतं तसलं कळतं का काय ह्यांना कोणाला माहिती. बरं आता समजत नाही ह्याला काहीतरी उपाय असेल का नाही, का नाही उपाय ह्याला समजत नाही ह्याला काहीतरी उपाय असेल का नाही, करतात का कुणी, नाहीत करीत महाराज. किती नशीबवान आहेत आत्ताची पिढी बरं का. कोणच्या महाराज कीर्तन खिशात आहे त्याच्या बरं का, त्याचा सगळा खुडकायचा म्हणलं तरी गवतोय महाराज. मला सांगा ही बहुचकपणा करूच नाही माणसाने बरं का. ही काय सांगतोय ती काय सांगतोय ती काय सांगतोय, तुझं कल्याण जिथं होईल तेवढे एकाच जागेवर ऐकायचं महाराज बरं का. कारण सगळ्याचा स्वयंपाक बघून पोट भरतात वय, मग मागावं लागल तू मागत हिंडायचं रोज. ध्यानात आलं का. घरी एक असतं तिथं जेवायचं महाराज, ध्यानात आलं का. आणि गोष्ट अशी करायची बरं का, जीवाच्या जवळ अधिकार उपलब्ध व्हावा महाराज, आणि नसला अधिकार ना मग त्याच्या बी नादी लागू नको. तू निमित्त श्रवणाचं करण येऊन बस. श्रवणाचा याचा अर्थ कळतोय का, अंतरंग साधनाची सुरुवात आहे श्रवण म्हणजे. ध्यानात आलं का. म्हणजे मला कळतंय महाराज मी अधिकारी नाही, म्हणजे तू येऊन बस नुसतं, पण ऐकायसाठी येऊन बस. आसन जे आहे का माझा नाही, दोन तास काय होतो, 2 तास काय होतो, होतो का आसन जे का नाही होत. प्राण जे आहे का आपला 2 तास काय होतो, ह्या तोंडावर नियंत्रण आहे का. कीर्तन सुटल्यावर कशामुळे बोलत हिंडतात माणसं माहिती का तुम्हाला, ती दम काढलेला असतो 2 तास. त्यांच्याजवळ इतकं विचार जन्माला आलेला असतात, असं कीर्तन सुटस्तोर त्या तिकडं म्हणजे उगवतच जात. काय माणसाला असं वाटतं का काय कुणाष्ट पुन्हा कवा गाठ पडायची ह्याची, घ्या बोलून. अरे कीर्तनाचा सत्यानाश चालवलाय तो, त्याचा विचार कर बरं. वही घेत जावे हातात, पेन्सिल घेत जावी, एखादं पेन घेत जावा, 4 शब्द लिहित जावे. 4 शब्द लिहिले का 40 शब्द ध्यानात येतात महाराज. उपाय आहे त्याच्यावरचा, करीत नाही कोणी. प्राण शांत होते, मन शांत होतं, शरीर शांत होतं महाराज. बरं कीर्तनात बिड्या वडतं का माणूस कोणी, नाही वडीत. वडू देईल का कुणी, नाही वडू द्यायचं. मला हिंडत हिंडत कीर्तन ऐकलं तर ऐकू देईल का कुणी, ए मला खाली बस. हो मला ह्याला मना येना वाजवा येना, नुसता उभा राहिलाय, मला तसं का उभा राहिलाय. ध्यानात आलं का. ह्याला मनानच नियमात राहावं लागेल महाराज, आणि अनुशासनाची सवय लागेल ऐकायला बसला की. ध्यानात आलं का. म्हणजे ह्याच्या मनाने कीर्तन नाही ना सुटणार. महाराज मला उरका इतकं वेळ असतं काय, अरे मला उशिरा सुरू झाले, मला कवा बी सुरू होऊ, पण आता ती वाजलेत किती बघा तुम्ही, समजते. हो काय काय महाराज लय धट. ती म्हणले हो का मला कीर्तनाला बोलवलंय, उशीर तुम्ही केला, मी 2 तास करणार, अरे मला जेव्हा ती तुमचं तुम्ही बघायचं. मी इथं येऊन 9 वाजता बसलोय का नाही, तुम्ही 10:30 कीर्तन सुरू केलं, मग मी काय करणार त्याला. मला कीर्तन करायचं, मी 2 तास करणार. थोडक्यात विचार असा लक्षात घ्यायचा. महाराज सांगतात ऐका, महाराज सांगतात हे बघा निमित्त श्रवणाचं आहे, आणि ऐकायला येऊन बसला. आता हिथं आल्यावर हरभरा तर नाहीत ना ऐकायला यायचं. ध्यानात आलं का. हिथं आल्यावर ऐकावं लागेल महाराज. आपण काल विचार बघितला नाथ महाराजांच्या अभंगाचा, है की नाही. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादाया संतांच्या घरची. हो संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. काय राहिलं झाली
आ झालंय. ऐका, मल्ही नाथ महाराजांचं कीर्तन आहे आणि ज्ञानोबरायांचं म्हणजे कृष्ण विष्णू हरी गोविंद. कालच झाला आपला विषय. हा, सगुण चरित्रे परमपवित्र. माऊली ज्ञानोबा कीर्तन म्हणतात म्हणजे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. ही ज्ञानोबा कशामुळे असलं बोलतात माहिती का? कळतंय का? त्यांनी विठ्ठलपंतांच्याकडनं उपनिषद ऐकलेत. खरं विठ्ठल. वेद शिकायचा विषय पुन्हा आहे महाराज. ज्ञानात आलं का? उपनिषदार्थ ज्याच्या अंतःकरणात प्रगट व्हायला त्याला वेद लागत आहेत. आता समजतंय का? वेद शिकवायचं म्हणजे ह्याला सगळं अनुशासनात आणायचं आहे महाराज. आणि आल्यानंतर ह्याचं काय फल आहे असा विचार कर महाराज. वेदाचं सगळा तात्पर्य कर्मात नाही, आचार्य महाराजांचा सिद्धांत आहे. ज्ञानात आलं का? वेदाचं तात्पर्य ज्ञानात आहे, कर्माचं तात्पर्य पण ज्ञानात आहे, उपासनेचं तात्पर्य पण ज्ञानात आहे आणि वेदार्थाचं तात्पर्य पण ज्ञानात आहे महाराज. येऊन जाऊन विषय उपनिषदावर येतो. ज्ञानात आलं की नाही? आता उपनिषदाचे अर्थ नाहीत ना करतायत, है की नाही? म्हणून मग कसले पण अर्थ करायला लागल्यावर आचार्यांनाच बेकार, अशा व्यास महर्षींना बेकार वाटायला लागलं महाराज. त्यांनी सूत्र रचली. आता ब्रह्मसूत्र आहेत का नाही, ह्या सूत्राला प्रमाण वाक्य आहे उपनिषदातले एक एक. बर का? अति महत्वाचं उपनिषद कठोपनिषद आहे आणि त्याचं एक सुद्धा वाक्य सूत्रात ग्राह्य सांगितलं नाही महाराज. आचार्यांनी सूत्रात सांगितलं नाही असं बघितलं व्यास महर्षींनी. आणि आचार्य महाराजांनी एकट्याच उपनिषदावर 2 भाष्य लिहिलेत महाराज. एक पदभाष्य लिहिलं आणि दुसरं वाक्य भाष्य लिहिलं. अभ्यास करा राव तुम्ही. भगवंतानं डोकं दिलंय का नाही, त्याला पश्चाताप नाही झाला पाहिजे. जाऊ द्या मुर्द्या, नका का उद्धार होईना आपला, पण ही डोकं आहे ना, ही तरी दिल देव पुन्हा, नाही तर मग ह्याला नाही लागत असे. आता जर्शीचं टोनग झाल्यावर काय करशील पुढच्या वेळेस? हो, ही ज्याच्या जर्शीला झाले ती कसाबाच्या गाडीवर टाकते त्याला. ज्ञात आलं का? ही शेतकरी कशामुळे खायनात पोटभर माहिती का पोटाला? ठर विठ्ठल. उगा एकदा आगावपणा म्हणजे आगावपणाच, त्याच्यात काय असती चव, बर का? पण आता हिथं जेवढी बसल्यात त्याच्या कुणाच्या बी आईने त्याला पाजाव गड्या आणि अनावरण पाजावं हे. आणि तुम्हाला ही टोंगळ झालं म्हातारं झालं तरी दात पडलं तरी पाजते, त्याचं नाव गाय. एका हरिभक्त पारायणाची गोष्ट सांगितली, दुसऱ्या हरिभक्त पारायणाने मला. गाय मरायला झाली बर का, आणि आता ती मरायला लागली म्हणल्यावर कसावा लिखली त्याने. समजतंय का? आमचं शास्त्र असं सांगतं, तिला शिवी दिली तरी जीवाचं कल्याण नाही होत. आणि हाणलं नाही का टपका, तिच्या अंगावरचे जेवढे केस निघून जातील तेवढे कल्प ही नरकात आहे, असं लक्षात ठेवायचं. ही वाट नाही जायचं महाराज. हो, म्हातारी झाल्यावर आई कसावा लिखतो का? ही बाप ऐकतो का? आणि मग तशीच गोष्ट ही. ह्याच्यापेक्षा डोकं नाही चालवायचं ना, त्याच्या भानगडीत पडायचं नाही. तुम्हाला शेरड आहेत की करायला? चला विठ्ठल चला विठ्ठल विठ्ठल आमचं धर्मशास्त्र असं सांगतं, पिढ्याना पिढ्या जी पाप केलंय का नाही, फक्त त्याच्यातनं बाजूला काढला का, एखाद्याने बाजूला निघला ना एखादा, तर महाराज हे सगळे पितर आनंदानं उड्या मारते. त्याचं कारण असं की आपण जी धंदे केलेत का माझ्या कुळात चालतं म्हणून, ज्ञात आलं का? आणि त्याची फळं आत्ता भोगते ती.
आणि ती गोष्ट सोडून दिली हे आनंदानं नाचतात महाराज. विठ्ठल विठ्ठल. असल्या गोष्टी सांगायच्या म्हणजे तुम्ही काहीतरी आगावपणा करताल डोक्यात, नाही तर असल्याची अपेक्षा करताल म्हणून सांगायचं नाही. पण लईच तोंडाला आलंय. सांगतोच एक गोष्ट. एक महापुरुष होते, त्यांनी सांगितलं, बाळ आता माळ घातलीच आहे तू, तर नामस्मरण करीत जा. म्हणजे महाराज कशाचं करू? त्यांनी सांगितलं मंत्र, त्याचं करीत जा. नामस्मरण करायला लागलं. 15-3 वार झाल्यावर ती सांगत आला महाराजांना. म्हणजे महाराज मी नामस्मरण करायला लागल्यावर 8 दिवसापासून मला सारखा कालवा ऐकू येतो. आता महाराज म्हणलं कशाचा कालवा येतो ऐकू? मग तू घरात बसतो का डोळे झाकून? आमच्या अण्णा मला विचारायचं तू कुठं बसत असतो? बऱ्याच वेळा विचारलं बरं का. होय, आपण काय बारकी लेकरं आहे आता? समजतंय का तुम्हाला? आपल्याला कळेल का नाही कुठं बसायचं ती? पण काळजी त्यांचा अंतःकरण कुठवर करते ह्याचा विचार करा थोडासा. एक बाबा हिरीत गेला होता. हिरीत कशाला तरी गेला होता. आणि वर चढायला पूर्वी अशा पायऱ्या असायच्या का नाही? त्या मधल्या पायरीवर साप बसला होता असा. आता वर कसं यायचं? समजतंय? हो. त्याची आई भाकर खात होती आणि दुसऱ्याने तिला जाऊन सांगितलं, म्हणले हो त्या आमक्याने हिरीत उडी मारली आणि रस्त्यावर असा साप बसलाय म्हणजे त्या पायऱ्यावर. आता बघणाऱ्याने मला सांगितलं, ती म्हणला ती त्याची आई आहे का नाही, तिने भाकर चावायची बंद नाही केली. मग काय केलं रे म्हणली, पुन्हा चावाय सुरू केलं. ती तसा शिरीत होता बरं का. ठरा विठ्ठल विठ्ठल. असल्या खाणीतले रत्न नाहीत आपण. ठरा विठ्ठल. म्हणून भगवान हजारो वेळा म्हणत नाहीत महाराज पार्थ. भगवंताचं अति आवडीचं नाव आहे महाराज पार्थ. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्हाला मावळणी आहेत का ना सगळ्याला? कोणाकोणाला आवडती? ही प्रथा म्हणजे अर्जुन भगवंताची मावळं नाही बरं का. हो. आणि तिचा तो मुलगा असं सारखं सांगते. ती माझी आते आहे म्हणून नाहीच सांगत. समजतंय? चला विठ्ठल. चला विठ्ठल विठ्ठल. अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय? म्हणजे अनुभव ज्ञान महाराज. हे बघा, मी म्हणले त्याला त्याची अपरोक्षता झाली पाहिजे. तो म्हणले की त्या ईश्वराची अपरोक्षता झाली पाहिजे. आणि ह्या दोघांच्या ऐक्याची अपरोक्षता झाली पाहिजे. आणि श्रवण हितवर गेलं पाहिजे. कळतंय का? आता ऐकून विचार करा, आपण जे ऐकतो ती ह्या दोघांकडे तरी निघालेलं आहे का श्रवण? बर का? ही बुवा लोक काय करतात माझा अंदाज सांगतो तुम्हाला. हे असा माणूस चाललेला असला तर तिकडून आणून ह्याच्यात सोडतात पुन्हा. कळतंय का? पुन्हा ह्याला सुधारलंच नाही पाहिजे. असा रस्त्याला चाललेला आणून सोडून द्यायचं इकडं कालव्यात, पुन्हा रस्ता नाही गहू. महाराज सांगतात सावध राहायचं, सावध. म्हणून त्यांनी सांगितलं, वेद सांगतात म्हणून गुरुमेवाभिगच्छेत समित पानिम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे तू शरण फक्त श्री गुरूंना जा. आणि श्री गुरूंना जा म्हणजे
तो श्रोत्रिय असला पाहिजे आणि ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि जाताना समिधा घेऊन जा महाराज त्याच्या. हो, समिधा घेऊन याचा अर्थ असा आहे म्हणले आपल्याला आपल्या घरी जी जाळता येत नाही का बर का, ती घेऊन त्यांच्याकडे जा, ती करतात त्याचं हवन. समजतंय का? ठर विठ्ठल ठर विठ्ठल ठर विठ्ठल. त्या समित पाणीचा अर्थ सांगतो तुला गमतीनं तुम्हाला महाराज सांगतात. ठर विठ्ठल बैसता संताचे संगते बैसता. माझे कोणी गणावते निश्चय चित्ते दृढ झाला, चित्ते दृढ झाला, निश्चय चित्ते दृढ झाला. निश्चय चित्ते दृढ झाला. निश्चय चित्ते. मी काय सांगतो म्हणलं होतं लक्षात आहे का? काय समिधा सांगतो. समिधा गुरुपशी गेल्यावर कळत म्हणले ही ह्याचं काय करायचं असतं. ती तुम्हाला तू कशात गुतवतोय का नाही ती त्यांच्यापाशी घेऊन जा. म्हणजे त्यांच्यापाशी बसल्यावर त्याचं काय करायचं ती कळत त्यांना. जे तू घालून आलाय त्याचा काय विषय आता, त्याचं काय सांगायचंय तुला जाणार का? त्यांच्यापाशी गेल्यावर सांगितलं महाराज म्हणजे काय काय रे तुझ्यापाशी. मला माझी लईत महाराज माणसं माझी लई वाट बघतात. मला का रे थांब की ना घ्यायला. मला लई घरी वाट बघतात. मला तुझा बाप आहे का मला मिळाला त्याची कोण कोण वाट बघत. त्याची नाही कोणी. त्याचा बाप होता का बापाचा बाप तिथं लई तालेवर होता त्याची कोणी बघते का वाट. मला काय नाही कोणी नाही बघत वाट. तूच लई गेला वय लागून तुझी वाट बघायला. अरे महाराज मला एक जणांनी सांगितलं म्हणलं ही पुण्या बिण्यातली असतात करायला सुशिक्षित माणसं बरं का. ती हिथं मिली म्हणून कळली का माणसं म्हणजे ती तिथून आंघोळ फिंगोळ करून नाश्ता करून निघतात आणि ह्याने रस्सार माशा हानीत बसायचं. थांबा म्हणले आमका यायचा राहायचा तमका यायचा राहिलाय. मला काय करायचं येऊन ते नक्की. मला ही रस्त्याने च्या बी पिऊन आलाय नाश्ता बी करून आलाय आणि ह्याच्यासाठी ती बसले तोंड वासून. झालं का? ती म्हणले मड हिथं बाहेर ठेवलं होतं आतल्या बाजूला म्हणलं ठेवलं होतं ती बाहेर आतल्या बाजूला. आणि ती त्या मोबाईलवर सगळ्याला कळत तवाच ती मरायच्या आधीच कळत श्रद्धांजली. अति उत्साही माणसं असतात गायला आला की फोटो हुडकून ठेवतात. तर म्हणलं ते आतच पडलेलं होतं आणि हॉलमध्ये बाहेर टेबल होता त्याच्यावर सगळी जण बघून नाश्ता करीत होती बसून.
कोण कोण पुत्र पौत्र पत्नी ही सगळी काय करतात, बज खात्यात आणि आत म्हातार झोपलेले. महाराज सांगतात ऐका, तुम्हाला जर ह्यांचं हवन करता येत नसलं ना, तू जाऊन बस त्यांच्यापाशी, ती मना आणि तुला कळतंय तिथे गेल्यावर काय काय ते. म्हणले तिथं गेल्यावर तुला असं कळलं माझी कोणी तर नव्हती, हे मला तिथं गेल्यावर कळलं. आणि निश्चयाचे ते दृढ झाला आणि माझ्या अंतःकरणात नक्की निश्चय झाला महाराज, ह्याचं नाव समीध आहे आणि ह्याचं हवन करायला तू त्यांच्यापाशी घेऊन जा. तू ज्याच्यात गुंततोय का ती जागा घेऊन तिकडे त्यांच्याजवळ आहे त्याची, कारण त्यांच्याजवळ सगळ्याचे औषध आहेत महाराज. तुला येऊ दे कोणचं बी दुखणं, महाराज सांगतात का नाही, ओ धन्वंतरी थोर जनार्दन धन्वंतरी थोर. संसारा जगर झोपला विचार, संसारा जगर झोपला विचार. धन्वंतरी थोर धन्वंतरी थोर. अपरोक्ष ज्ञान होई तोपर्यंत दम कोण काढील महाराज माझ्यासाठी, जात आलं का. तू त्याच्यापाशी जाऊन तो दम काढायचा आणि होईस तर ती दम काढणार आहे महाराज, बर का. हळू 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 दम काढणार आहे. ओ ह्याला किती माऊली ज्ञानोबा सांगतात, बालक जाई जेव विजय तै घास विसाठ हाई की. त्या बाळाला वा वा तैसे एकची चतुर्व्याज एक थिले आम्ही, ही जरा बडदली करू म्हणून आपल्याला सांगितलं घास विसाठ हाई की जे झालं. आणि अर्जुन म्हणजे गप्पा गप्पा खायचो काय म्हणून एकची चतुर्व्याज एक थिले आम्ही, म्हणजे त्याचं 4 घास केलं असं सांगितलं. त्यावेळेसची जी माणसं होती का ज्ञानोबा टायमाची, त्याला ती गोष्ट 20 वेळा सांगावं लागायची. म्हणजे आता 2 क्षण भागल का नाही विचार करायचा. इतका दम काढणार माणूस पाहिजे महाराज. आणि बरं का तुम्हाला खरं सांगू का, ज्याचं श्रवण हे जीवन झालंय का जीवन, हो त्याच्या पदरात पडू शकतं महाराज. बाकीच काय तवा असंच असंच काहीतरी थोडं थोडं दूर निघायचं आणि इजून जायचं. आपण बसून आहे त्याच्यात ठल विठ्ठल. काय काय माणसं म्हणतात का आम्हाला लय नाद होता राव लहानपणी भजनाचा. आता किती नालायक झाला बरं ही. लहानपणी भजनाचा नाद होता म्हणजे मोठा झाल्यावर ज्यादा व्हावा का जिरून जावा. होय आम्ही लहानपणी कीर्तनाला जायचो, लाज वाटते घ्यायची जीवाला. अरे म्हणला आता कळत नव्हतं तवा जात होता, ती म्हणला कळत नव्हतं म्हणून तर जात होतो. आता तर कसली अवस्था असायला पाहिजे होती ऐकायची. आमच्या आयुष्यात आम्ही लय चुका केल्या. अण्णांचा जेवढा उपभोग घ्यायला पाहिजे होता तेवढा खरंच नाही घेतला बरं का. आणि आता वाटतं ते असं बसलेले पाहिजे होते आणि सांगायला पाहिजे होते, पण काय करावं कळतं तेव्हा टाइम गेलेला निघून असतो. हो पण त्या बी वासना आमच्या अपुऱ्या नाही ठेवल्या महाराज. आमच्या गुरु महाराजांनी त्या बी वासना पूर्ण केल्या. विठ्ठल विठ्ठल. कारण तेव्हा तरी अण्णांनी एका तोंडाने सांगितलं असतात, आता तर 10-12 तोंडाने सांगते ते. समजतंय काय श्लोक सांगितल्यावर सागर दादा मगा तुम्ही मला
आ विदिता अखिल शास्त्र सुधा जलधे हा हृदये कलये विमलम शरणम भव शंकर देशिक मे शरणम. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. होय, माणूस लहान आहे तर लाड सगळेजण करतात का. आता राधामा 20 वर्षाची झाल्यावर कुणीतरी मांडीवर गेल का त्या. कोण नाही घ्यायचं डोक्यावर हात कोण फिरवेल. कीर्तनात असं लोळलं तर चालेल का. ध्यान झालं का. पण खऱ्यांचा आमचा लाड म्हातारपणा पुत्तर आमच्या अण्णांनी केला. ठल विठ्ठल. ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात अपरोक्ष ज्ञान आहे ना, अपरोक्ष ज्ञान ही एक देत असतो फक्त. आणि त्याला किती झोंबावं लागेल विचार करून बघा तुम्ही. त्याला किती झोंबावं लागेल. आमच्या ठल विठ्ठल. अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज आहेत ना, त्यांनी परमाचार्यांची एक आठवण सांगितली महाराज. म्हणजे अहो खरोखर आचार्यांच्या पीठाचे आचार्य. म्हणजे आम्ही गेलो तर आम्ही गेल्यावर बाजावर बसलेले कुणीतरी आम्ही आलोय म्हणून सांगितलं की म्हणजे अरे त्यांना पाठवून द्या. मग बाजावर कुणीकडे बसले ते जिकडे पायतं असतं का तिकडे बसलेले ते. म्हणजे छत्र नाही, चामर नाही, कुणी शिष्यकडे सेवा करायला नाहीत, नुसते बसले शांत. आम्ही नमस्कार केला आणि बसलो की आम्हाला सांगितलं म्हणले अरे बरं झालं तुम्ही आला. आता तुम्ही आला तर तुमचा अतिथी सत्कार काहीतरी केला पाहिजे का नाही. मग ऐका म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्यांनी सांगितलं म्हणले मला. ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आत्मा वारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्याश्च. म्हणजे आत्मा काय बघायची वस्तू आहे का. बघता काय येतं माहिती का. जे रूप आहे ते बघता येत. बरं हे श्रुतीनं सांगितलंय म्हणल्यावर ह्याच्यात काहीतरी अर्थ आहे. निरर्थक श्रुती नसते महाराज कधी. बघणं हा विषय फक्त नेत्राचा होतो. नेत्राला परोक्ष आहे का आत्मा. अपरोक्ष आहे का. म्हणजे का सांगितलं असं श्रुती. मग म्हणजे त्यांनी मला एक दृष्टांत सांगितलं. म्हणजे ही तलवार घेतली तलवार आणि म्हणले लोखंडाची एवढी मोठी काम जाड आहे, मार म्हणले त्याच्यावर. आता ह्याच्यावर मार याचा अर्थ असा आहे की ही तलवार आहे ती तोडून टाक. तसं तो असं बघत जाते आत्म्याकडं की बघणं संपून गेलं पाहिजे महाराज. आणि बघण्याशिवाय शिल्लक राहतो त्याचा ना आत्मा. समजतंय. माऊली ज्ञानोबरांनी हीच गोष्ट सांगितली. निरखित निरखित गेली निरखित निरखित. तव तन्मय झाले उन्माने मनाने वाले उन्माने मनाने वाले पाय तव
वनमाने मनाने वा उन्मनी मन निवाले निरखित निरखित गेलीये ओ ही बघणं आहे ना, ही बघणं 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 बघत 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 गेलो आणि बघणं संपलं बर का, आणि बघणारा संपला आणि आता जी बघत होतो राहिलं पण त्याचं नाव दृश्य नाही राहिलं. वा वा पाहता पाहणे दूरे सारोरी पाहता पाहणे दूरे ओ हरे श्री हरे पाहिला डोळे भरे, ओ हरे श्री हरे पाहिला डोळे भरे. पाहता पाहणे दूरे सारो पाहता पाहणे दूरे सारो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. ऐकलं का? पाहता पाहणे दुरी सारोनी, ते अपरोक्ष ज्ञान आहे महाराज. बघितला डोळे भरून, तो हा म्हणायचं काय कारण आहे माहिती का? तो म्हणजे जो परोक्ष ज्ञानानं दर्शविला जातो तो, आणि हा म्हणजे जो अपरोक्ष ज्ञानानं अनुभवाला जातो. आणि तो पाहण्याची पद्धत अशी झाली, पाहणं संपून गेलं, पाहता संपून गेला आणि मग बघितला महाराज, म्हणजे दृश्य पण राहिलं नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात महाराज म्हणून संतांच्या कुळाचा राजा श्री गुरुराय आहेत. आता असल्याची उपलब्धी झाली का नाही, माणसानं जी गोष्ट सापडली का आपल्या आयुष्यात, हे सगळेच्या सगळे प्राण समर्पण करावेत महाराज त्यांना. माऊली ज्ञानोबा सांगतात महाराज, माझं तसं झालं, खरंच झालं. मला काय झालं बरं, मला माझे प्राण आहेत का नाही ते फक्त शांत तिथं व्हायचे महाराज, दुसरीकडे होत नव्हते. मला देव आवडत नव्हता, शास्त्र आवडत नव्हता, संसार आवडत नव्हता, आणखीन बाकीचे माणसं कुणसं काय नव्हतं आवडत महाराज. माझे प्राण शांत व्हायची एक जागा आहे फक्त, प्राण विसावा माझा. महाराज ही मुद्दाम सांगतात महाराज, कारण ह्या अधिकाराच्या परिपक्वतेचं लक्षण आहे. कळतंय का? म्हणजे ह्याजवळ विवेक आहे का? काय दुसरं काय कळावं सांगा ना मला. माझ्या जीवनात सगळ्यात महत्वाची गोष्ट माझे गुरु महाराज आहेत, ह्याच्यापेक्षा काय अक्कल यावी माणसाला. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या नादी नाही लागायचं, ह्याच्यापेक्षा काय वैराग्य व्हावं. ज्ञात आलं का? हो. आणि इंद्रियांचा निग्रहण, मनाचा निग्रहण, म्हणजे ह्या जाग्यावर टेकल्यावर सगळंच झालं ना. ध्यान आलं का? ही काय ही तर मुकामाला बसतंय पण येळभर मागं थिंडत आहे काय, समजतंय का? म्हणून महाराज सांगतात, प्राण वैसावा माझा. हो. आता महाराज सांगतात, त्या श्रीगुरूंच्या शिवाय मी दुसऱ्या देवाला हुडकायला निघालो महाराज. गणपती आहे का, सरस्वती आहे का, पांडुरंग आहे का, म्हणजे एक सुद्धा गावला नाही हो मला. म्हणले मी गणपतीकडे नीट बघितलं का नाही तर माझे गुरु महाराज बसलेले गणपती होऊन. म्हणले कृष्ण म्हणून नीट बघितलं का नाही तर माझे गुरु महाराज बसलेले. आणि मग म्हणले महादेव म्हणून नीट बघितलं की गुरु महाराज बसलेले. त्यात आला का? देवा तूची गणेशू. आणि ब्रह्म बघायला गेल्यावर तिथं माझे गुरु महाराज बसले. म्हणून मी हुडकून बघितलं दुसरा देव असेल महाराज, पण पाहता नाही त्रैलोकी. त्रैलोक्यात सुद्धा हुडकलं तरी नाही सापडत महाराज. महाराज सांगतात, कारण माणसाला ह्यांची गरज कशामुळे असते माहिती का? जवळची माणसं कशाला लागते त्या माणसाला, म्हणजे त्यांच्याकडनं सुख मिळायची.
जीवाचा गैरसमज आहे म्हणून लागते. म्हणलं माणसाला असावं की भाऊ असावं, बहिणी असावं, चुलता असावं, मालता असावं, है का नाही? भावकी असावं लय मोठी. पत्रिका कशी गोड दिसते बघा बरं लय जणांचे नाव टाकल्यावर, पण ह्याच्यातल्या एकाला सुद्धा ह्याचं पटत नाही. थोडा विचार करून बघा. महाराज सांगतात जीवाला सुखाच्या इच्छेसाठी सामुग्री पाहिजे, सुखासाठी माणसं पाहिजेत, सुखासाठी देव पाहिजे जे माणसाच्या हातात नाही ती. पण महाराज सांगतात मला तर दुसरं कुणीच नाही महाराज. मी हुडकून हुडकून बघितलं तरी मला देव सुद्धा सापडला नाही. तर ध्यानात आलं का? मग माणसं सापडत असते मला. ध्यानात आलं का? म्हणले मला देव सुद्धा श्री गुरूंच्या शिवाय दुसरा सापडला नाही. मग आई गुरु शिवाय दुसरी सापडलोय मला, आणि बाप गुरु शिवाय दुसरा सापडलोय. समजतंय का? म्हणून महाराज सांगतात तुम्ही संत माय बाप कृपा. आमच्या अण्णांनी एकदा अभंग घेतला होता महाराज दत्त जयंतीला. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा. बरं का, नाथ महाराजांचा अभंग आहे. कृष्ण माझी माता आहे, ठल विठ्ठल. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात पाहता नाही त्रैलोकी. महाराज सांगतात मी सुखासाठी कोणाच्या नादी लागाव तर सुख माझ्याजवळ श्री गुरूंच्या शिवाय दुसरीकडे कुठं नाही. आणि तिथं उलसक सुख नाही महाराज. ध्यानात आलं का? किती सुख आहे. गुरु हा सुखाचा सा. सुखाचा सागर गुरु हा प्रेमाचा दारू. बरा गुरु हा प्रेमाचा गुरु हा. गुरु हा सुखाचा सागरू. म्हणले सुखाचा समुद्र श्री गुरु आहेत. कारण हे बघा कशामुळे मला सांगतोय का? कारण तुम्ही ह्या जगातल्या वस्तू बघितल्या ना, सुखासाठी गोळा करतो आपण. सगळ्या दुनियाचं भंगार गोळा करतोय आपण. गाड्यान घोडन बंगलन, पानन, पंक्चरीचं सामान. ध्यान आलं का? कशामुळे गोळा केलं हे? सुखासाठी. आईन बापन मावश्यान आत्यान, बर का, हे कशामुळे गोळा करतो? सुखामुळं. आणि मग दोस्तन मित्रन लहानपणीचन तरुणपणीचन म्हातारपणीचन ही मला ह्यांची तुमची ओळख. मला आम्ही पहाट फिरायला जात होतो ह्यांची गाठ पडते. हे म्हातारपणी मित्र आहेत बर का.
होय म्हणा, तुम्ही काठी कुठून आणली? चांगली राव, अशी 3 जागेवर टिकली अशी. विठ्ठल कशामुळे लाहीबार गोळा केलाय आपण? हे म्हणजे सुखासाठी गोळा केलाय. ध्यानात आलं? बरं, म्हणजे देव बिव कशामुळे लागतात तुम्हाला? कोणाकोणाला पाहिजे देव नीट करायला? सुखासाठी पाहिजेत? हो, सुखासाठी पाहिजेत महाराज. महाराज सांगतात ही जी व्यष्टी का व्यष्टी, ह्या सगळ्याचे सुख आहेत का नाही, एकट्या समष्टीत असतात महाराज. आणि माझा ईश्वर म्हणजे श्री गुरु आहेत. याद आलं का? म्हणले अंतःकरणावच्छिन्न चैतन्य म्हणजे जीव, अंतःकरण भावावच्छिन्न चैतन्य म्हणजे ईश्वर, आणि अनवच्छिन्न चैतन्य म्हणजे ब्रह्म. विठ्ठल जीव दशेचा नाश झाल्या झाल्या ईश्वर दशेचा नाश होतो महाराज. ऐका बर का. आणि तरी सुद्धा जी श्रद्धा नष्ट होतच नाही ना, त्याला श्री गुरु म्हणतात महाराज. ही सांभाळावंच लागते. विठ्ठल विठ्ठल. माऊली ज्ञानोबरांनी जबर विचार केला ह्याचा. आता स्वप्नची हे तुकले साचा सरीसे, कळतंय ना? म्हणून अज्ञानावस्थेमध्ये, कर्मावस्थेमध्ये, भावनावस्थेमध्ये, ज्ञानावस्थेमध्ये, जीवन मुक्त दशेमध्ये आणि मोक्षोत्तर दशा जी आहे ना, काय म्हणायचं त्याला? ज्ञानोत्तर दशा म्हणायचं. तर महाराज सांगतात या सगळ्या अवस्थेत सुखाची कमतरताच नाही तर असली श्री गुरु महाराज. आई किती प्रेम करील बरं, तिच्या प्रेमात ज्ञान नाही राहत महाराज. आणि आईचं प्रेम जवळ मांडायचं नाही त्यांच्या. ध्यानात आलं का? आणि प्रेम जर बघायला गेलं का नाही तर ती इतकं मोठं आहे, समजतंय का? मग आता ही अक्कल ह्याला आली की संपला ना विषय. तीच अर्जुन सांगते ते महाराज आजच्या ओवीमध्ये, समजतंय का? वाच्य केले न बोलणे कृपा निधे, जी तुम्ही मज कारणे, वाच्य केले न बोलणे कृपा निधे. समजतंय का? सुखाचा सागर म्हणायचं कारण तुम्हाला वस्तूनं जे सुख उपलब्ध होईल, व्यक्तीनं जे सुख उपलब्ध होईल, ज्ञानानं, कर्मानं, उपासनेनं, देवतेनं जे सुख उपलब्ध होईल, आणि जीवन मुक्त दशेत जे सुख उपलब्ध होईल, म्हणजे त्या सुखाचा समुद्र म्हणजे श्री गुरु. दुसरी गोष्ट सांगितली प्रेमाचा आगरू. बघू ह्याचा विचार उद्या करू आपण. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.